नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरी या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण कलश रांगोळीचा रेडीमेड पॅच कसा बनवायचं हे बघणार आहोत। कलश रांगोळी बनवताना आपल्याला काय साहित्य लागते आणि ही रांगोळी का बरं आपण बनवतो हे सगळं आपण आज या माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा सुरुवातीला मी सांगते की कलश रांगोळीचं ही जी प्रिंटआउट आहेत स्केच हे स्केच घेऊन मी OHP शीट घेतली आहेत। ती OHP शीट A3 साईजमध्ये आहेत, कारण आजचा आपला हा कलशचा जो पॅच आहे तो जवळपास 1 फुटापर्यंतचा आहे, त्यामुळे याला मोठी शीट लागते। त्यामुळे आज आपण मोठी शीट घेऊन त्या शीटवर ही प्रिंट काढून घेतला आहेत आणि काढून घेतल्यानंतर आज मी व्हाईट कलरनी काढला आहेत, कारण आपण कलश रांगोळी काढत आहोत तेव्हा कलशाला ब्लॅक कलर आपण नाही करत, कारण कलश हे शुभ मानलं जाते। ते आपण देवाजवळ वगैरे काढतो ठेवतो, तेव्हा मी आज याला व्हाईट कलरची बॉर्डर देते आहेत। बघा तर मग आपण पहिल्यांदा काय केलं आहेत। सगळ्यात पहिल्यांदा कलश ड्रॉ केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला फर्स्ट लेयर करून घ्यायची आहे। तेव्हा ग्लू आणि वॉटरचं जे आपलं मिश्रण आहेत ते मिश्रण घेतलं आहेत आपण, आणि ते मिश्रण मिक्स केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं बघा, मी जसं करते त्या माझ्या रांगोळीकडे व्यवस्थित बघा आणि शिकून घ्या। पहिल्यांदा मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा खालची लेयर घेतली। खालच्या लेयरला मी पूर्ण ग्लू लावून घेतला आणि त्यावर रांगोळी टाकून घेतली आणि मग वरच्या साईडला केलं। तुम्ही देखील तसंच करा, जेणेकरून आपली रांगोळी ही व्यवस्थित बसेल आणि ती रांगोळी एकमेकां डिझाईनमध्ये जाणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी लागेल। तेव्हा म्हणून मग आपण खालचा भाग पहिल्यांदा आणि वरचा भाग नंतर करायचा। तो ड्राय झाल्यानंतरच मग आपल्याला मधला भाग सुरू करायचा आहे। तेव्हा मी पहिल्यांदा कमळाच्या डिझाईनमध्ये डार्क पिंक कलरची बॉर्डर करून घेतली आणि त्यानंतर मध्ये पिंक कलर टाकला आहे मैत्रिणींनो। आणि त्यानंतर सगळं केल्यानंतर त्याला प्रेस करून घेतल्यानंतर त्याला झटकून घेतलं बघा। त्यानंतर मी वरच्या साईडला जे ग्रीन पानं आहेत आपले, त्या ग्रीन पानांना आधी ग्लू लावून घेतला आहे। सगळे पानं हे ग्रीन कलरनी करून घेतले आहेत बघा। आता मी ग्रीन कलर टाकते आहे, त्याच्यामध्ये सगळे पानं ग्रीन कलरने करून घेतले आहेत। माझ्या डिझाईनकडे मी कसं काढते हे व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्ही लवकर शिकाल। खालचा भाग केल्यानंतर वरचा भाग, तो ड्राय झाल्यानंतर मग मधला भाग, आणि मग नवीन वेगवेगळे कलर टाकून ते, म्हणजे आपले कलर पण वेस्ट होणार नाही आणि आपली रांगोळी पण छान होईल, पॅच पण व्यवस्थित बसेल आणि पॅचचे कलरसुद्धा व्यवस्थित बसेल, ते इकडे तिकडे जाणार नाहीत, दुसऱ्या कलरमध्ये ते मिक्स होणार नाहीत। आणि सेम तसंच केल्यानंतर आपल्याला खालची जी कमळाची पानं आहेत ते सुद्धा मी करून घेतली आहेत। सेम हे फर्स्ट लेअरमध्ये करून घेतल्यानंतर आपल्याला नंतर लगेच काही वेळाने ड्राय झाल्यानंतर लगेच नाही करायची, काही वेळाने आपल्याला दुसरी लेअर करायची आहे। मैत्रिणींनो, काही रांगोळीचे जे चिन्ह आहेत ते आपण शुभचिन्ह म्हणून त्याचा वापर करतो, त्यातलाच हा एक कलश रांगोळी ही शुभचिन्हामध्येच येते। ती आपण देवाजवळ काढतो। ज्याप्रमाणे आपल्या घरी पूजा असते तेव्हा आपण कलशाची स्थापना करतो। देवघरामध्ये देव्हाऱ्यामध्ये कलश स्थापल्या जाते, त्याची स्थापना केली जाते, कारण त्याचे फार महत्त्व आहे। कलश याचे फार महत्त्व आहे। त्याचप्रमाणे रांगोळीमध्ये देखील कलशाचे आपण शुभचिन्ह म्हणून त्याचा वापर करतो। चांगल्या देवाजवळ ठेवायला रांगोळी जी आपण ही कलशाची वापरू शकतो। तेव्हा आज आपण इथे कलश बनवतो आहोत।
देव्हाऱ्यात कलश ठेवण्याचे कारण म्हणजे आपल्या घरात सुखसमृद्धी, शुभ ऊर्जा आणि सकारात्मकता व शांतता, प्रसन्नता टिकून राहते. म्हणून कलशाची स्थापना आपण देवघरात देव्हाऱ्यात करतो. तसेच उद्योगधंद्यामध्ये देखील वाढ होते आणि कलश हे देवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात कलश ठेवल्यास आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घरात शुभ ऊर्जा निर्माण होऊन आर्थिक स्थिरता आणि समृद्धी देखील टिकून राहते. कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत आणि कलशाच्या मध्यभागी देवी मातृशक्ती राहते. म्हणून कलशाची स्थापना ही नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपण करतो. त्यामुळेच आज मला असं वाटलं की आज आपण कलश ही रांगोळी तुमच्यासमोर बनवून दाखवावी, म्हणून मी आज ही कलश रांगोळी घेऊन आलेली आहेत. बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं पहिल्या लेअरमध्ये पूर्ण रेडी झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की जो नारळ आहे वरचा त्याला ब्लॅक कलर आहे, नाही, तो डार्क ब्राऊन कलर आहे. तो असा दिसतो आहे याच्यामध्ये ब्लॅकसारखा, पण तो डार्क ब्राऊन कलर आहे. त्याला आपण जेव्हा शेड देऊ ॲक्रेलिक कलरमध्ये तेव्हा तो बिलकुल नारळासारखा दिसणार आहे. तेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, आपण कशा प्रकारे शेड देत आहोत, आपण कशा प्रकारे ॲक्रेलिक कलरने त्याला डेकोरेट करत आहोत ह्या रांगोळी पॅचेसला, तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपली ही दुसरी लेअर सुरू आहेत. दुसरी लेअर देखील मी तुम्हाला सांगितली. दुसऱ्या लेअरमध्ये देखील हलक्या हाताने व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा, जेणेकरून ती आधीची रांगोळी निघणार नाही, कारण ती आपण जास्त वेळ ठेवत नाही. मी तर 1 दिवसानंतरच दुसरा हात करते, दुसरा लेअर मी 1 दिवस ठेवल्यानंतरच करते. तेव्हा 2 तास जरी ठेवलं तरी चालेल, पण जर 1 तासाने 1 दिवसानंतर जर केलं तर फारच उत्तम. ती अगदी व्यवस्थित रांगोळी चिपकून जाईल. तेव्हा मी 1 दिवस ड्राय करायला ठेवते आणि मगच करते. बघा, तर आपण जसं सेम पहिल्या लेअरमध्ये केलेलं आहे तसं सेम दुसऱ्या लेअरमध्ये देखील करत आहोत. बॉर्डरला पिंक कलर, डार्क पिंक आणि मध्ये बेबी पिंक कलर टाकून घेतलेला आहे. सेम ग्रीन कलरला देखील तसंच केलेलं आहे. तुम्हाला कमळामध्ये वेगळा कलर पाहिजे असेल तर तुम्ही वेगळा पण टाकू शकता. तुमच्यानुसार तुम्ही कलरचा वापर करू शकता. असेच शुभचिन्हे मी माझ्या रांगोळीमध्ये तुम्हाला वेगवेगळे दाखवेल. याआधी पण मी तुम्हाला शुभ लाभ हे दाखवलेलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलला आहे. त्या व्हिडिओला देखील भेट द्या. तीच खूप सुंदर असा व्हिडिओ मी दाखवलेला आहे. आता हा दुसरा शुभचिन्हांचा आहे कलश. हा देखील व्हिडिओ खूप छान, ही देखील रांगोळी खूप सुंदर आहेत. बघा, तर आपला हा आता कमळ पण रेडी झालेला आहे. हे कलश खाली कमळाच्या फुलामध्ये ठेवून ते कलश असं दिसते आहेत. खूप सुंदर असं डिझाईन आहेत. हे खूप मोठा आहेत, खूप छान वाटते. मी तुम्हाला याचं डिझाईन पण करून दाखवणार आहेत. शेवटी दाखवलेले आहेत, तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण करत आहोत वरच्या पानांना ग्रीन कलर करत आहोत. पूर्ण पानांना ग्रीन कलर आपल्याला करायचा आहे. बघा, दुसऱ्या लेअरमध्ये आपण ग्लू लावून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, मला एक सांगायचं आहे की जसं आपण पहिल्या लेअरमध्ये ग्लूचं जे प्रमाण घेतो तसंच प्रमाण दुसऱ्या लेअरमध्ये देखील घेतो. पण दुसऱ्या लेअरमध्ये जर थोडं पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर ते रांगोळीवर व्यवस्थित चिपकेल. म्हणून थोडं दुसऱ्या लेअरमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि पहिल्या लेअरमध्ये पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं, म्हणजे तो ग्लू व्यवस्थित लागेल. पहिल्या लेअरला व्यवस्थित लागेल आणि दुसऱ्या लेअरला देखील व्यवस्थित लागेल. आणि ही OHP शीट जी आहेत ही लगेचच आपल्याला ऑइली झाल्यासारखी वाटते. काढल्यानंतरच तिला आपण व्यवस्थित करायचं.
लगेच काढल्यानंतरच त्याचा उपयोग करायचा. ती आधीपासून काढून ठेवायची नाही, नाहीतर त्याला ती थोडीशी ऑइली होऊन जाते. म्हणून तिचा वापर करताना मग त्याच्यावर ग्लू लागत नाही. तेव्हा व्यवस्थितच रांगोळी करताना तिचा वापर करायचा. बघा तर आपलं ही सगळं सेकंड लेअर, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर दोन्ही लेअर आपले रेडी झालेले आहेत सगळ्या रांगोळीचे. आता आपल्याला करायचं आहे ॲक्रेलिक कलरनी बॉर्डर. तेव्हा मी ॲक्रेलिक कलरमध्ये जो व्हाईट कलर आहे तो घेतला आहे आणि त्या व्हाईट कलरनी संपूर्ण कलशला मी बॉर्डर केलेली आहेत. बघा व्हाईट कलरमध्येच बॉर्डर केलेली आहेत. म्हणजेच आपण जेव्हा पांढऱ्या रांगोळीनी रांगोळी काढतो तेव्हा तसं दिसेल की पांढऱ्या रांगोळीने आपण हा कलश काढलेला आहे आणि त्या पांढऱ्या रांगोळीमध्ये आपण कलर टाकलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ही आज रांगोळी दिसणार आहेत. तेव्हा आपण बघा आपलं नारळ देखील मी करणार आहेत. तेव्हा तुम्ही बघा. आणि असं आपण जेव्हा पूजेला नारळ पण ठेवतो तेव्हा ते आपण तडा गेलेलं नारळ ठेवत नाहीत. कलशामध्येही तडा गेलेलं नारळ ठेवत नाही. तेव्हा नारळाचा कलर देखील आपण जरी इथे ब्लॅक दिसत असला तरीही तो ब्राऊन कलर आहे आणि आता जेव्हा मी त्याला व्यवस्थित फिनिशिंग देईल तेव्हा तो अजून सुंदरसा नारळ दिसेल ते. तेव्हा ही जी कलश रांगोळी आपल्याला देवघरामध्ये जेव्हा देवासमोर आपल्याकडे एखादी सत्यनारायणांची कथा असेल तेव्हा किंवा रोजही आपल्याला काही डेकोरेशन करायचं असेल तेव्हाही ही रांगोळी आपण ठेवू शकतो. आणि देवघराजवळ तर ठेवायला खूपच उत्तम अशी रांगोळी आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटं साईज देखील करता येईल. रोज देवाजवळ ही रांगोळी ठेवायसाठी छोट्या साईजमध्ये, लहान साईजमध्ये देखील तुम्हाला करता येईल. आणि ह्या रांगोळी ज्या मी पॅचेस बनवून दाखवते आहेत, ह्या रेडीमेड रांगोळी पॅचेस खूप उपयुक्त आणि दिवसेंदिवस टिकणाऱ्या या रांगोळी आहेत. ह्या कधीही खराब होत नाही. त्यामुळे तुम्हाला खूप अशा उपयुक्त या रांगोळी आहेत. बघा आता मी थोडे डॉट्स दिलेले आहेत. जे येलो कलरची बॉर्डर आपण केलेली आहेत मध्ये कलशाला, तिथे मी छोटे छोटे ब्राऊन कलरमध्ये डॉट्स दिलेले आहेत. बघा येलो कलरमध्ये ब्राऊन कलर हे उठून दिसतात म्हणून त्याला थोडं वेगळं असं डेकोरेट केलेलं आहे. आणि तुम्हाला जर मध्ये काही करायचं असेल मध्ये सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता. पण मला नाही वाटलं म्हणून मी मध्ये काहीच केलं नाही, सिंपल ठेवलं आहे. पानांना देखील तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला येलो कलरमध्ये जर तुम्हाला करायचं असेल पानं तरी करू शकता, पण मला नको वाटलं म्हणून मी तसेच ठेवले आहेत. बघा आता आपण नारळाला थोडासा वेगळा शेड देतो आहे तेव्हा ते नारळ एकदम नारळासारखं दिसते आहेत. बघा तर आता हे आपलं पॅच रेडी झालेलं आहे. हे रेडी पॅच आपण वेगवेगळ्या रांगोळी काढून ठेवू शकतो. वेगवेगळ्या रांगोळीमध्ये याचा वापर करता येते. तर मी काही डिझाईन्स तुम्हाला करून दाखवलेले आहेत. तुम्ही बघा किती सुंदर दिसते आहे ते नारळ. नारळाला एकदम शेड दिल्यानंतर खूप छान दिसते आहेत. बघा तर आपलं हे पूर्ण पॅच रेडी झालेलं आहे कलश रांगोळीचं. आता मी तुम्हाला दाखवते आहे की मी ही रांगोळी कशी तयार केलेली आहे. दोन्ही साईडला 2 शुभलाभ ठेवलेले आहेत जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवले. आणि ही सगळी रांगोळी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी तर मला